बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी आमदार शंकर जगताप यांच्याशी. पाहूया. महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय बजेट जे आहे ते आज सादर होणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप आहेत. सर, काय सांगाल की आज अर्थसंकल्पीय बजेट जे आहे ते सादर होणार आहे. दुर्दैवानं अजित पवार यांचं अचानक निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बजेट सादर करतात. कसं बघता याकडे? निश्चितच आज बजेट सादर होत असताना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आत्तापर्यंत म्हणजे दादांचं हे रेकॉर्ड झालं असतं, पण दुर्दैवाने दादांचं निधन झाल्यानंतर आज माननीय मुख्यमंत्री स्वतः बजेट सादर करणार आहेत. आणि निश्चितच महाराष्ट्रातील सर्वसमावेशक हे बजेट असणार आहे. सर्व जनतेचा विचार करून, मग शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असेल, युवक असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, सगळ्या प्रश्नांवर बजेटमध्ये साधक बाधक चर्चा होऊन हे बजेट सर्वसमावेशक असणार आहे. पण सर, एका बाजूला लाडक्या बहिणींना घेऊन जे आहे ते विरोधकांनी अनेक आरोप केले होते आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे अनेक योजना ज्या आहेत, इतर योजना ज्या आहेत त्या ठप्प झालेल्या होत्या असं म्हटलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यावरती कर्जाचा बोजा सुद्धा वाढत चाललेला आहे असं सुद्धा विरोधकांचा आरोप होता. नाही, विरोधकांचा आरोप हा धांदंद खोटा आहे. असं काही नाही आहे. लाडक्या बहिणींमुळे जरी लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजनांमध्ये कुठल्याही प्रकारे बजेटवर हा फरक पडलेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारे कुठलीही कामं थांबणार नाही आहे. आपण पाहत असाल विकासाची कामं ही एकदम जोरात चालू आहेत. जर्नलिस्ट मनोज सह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई.